कोकणाला देवभूमी का म्हणतात माहिती आहे का? जेव्हा देवाने ही सृष्टी निर्माण केली तेव्हा त्याच्यातली दिव्य शक्ती त्याने ह्या निसर्गाच्या वेगवेगळ्या रूपांमध्ये साठवून ठेवली होती. निसर्गातली ही सगळी दिव्य शक्ती होळीच्या मांडावरती येते. एक नॅचरल स्पिरिच्युअल पॉवर या कोकणातल्या गावांमध्ये आपल्याला बघायला मिळते, ज्याला आम्ही सगळेजण शिमगा म्हणून सेलिब्रेट करतो. सावंतवाडी जवळच्या कुणकेरी या गावातल्या शिमग्यातल्या रोमटात सगळ्यात पुढचा मान आहे तो म्हणजे राखणदार वाघाला. राखणदाराच्या रूपात असलेला तो मानकरी वाघ येतो लंडन मधून कोकणातल्या कुणकेरी या गावात. तर या लंडन वरून येणाऱ्या वाघाची एक अनोखी गोष्ट आणि कोकणातल्या शिमग्यातल्या देवभूमीतल्या राखणदारांचा उत्सव या छोट्याशा डॉक्युमेंटरी मधून आपण अनुभवूयात, जगूयात. मी आनंद चंद्रकांत कुणकेरकर. ॲक्च्युली आम्ही गोव्याला असतात पण कामाला धंद्यासाठी लंडनला असतात सध्या. मी आणि माझा भाऊ अमीर चंद्रकांत कुणकेरकर तो पण हा काम करतो. तो 1 वर्ष मी असतो, 1 वर्ष तो असतो. मी हे काम एक 7-8 वर्ष झाले म्हणजे ऑल्टरनेटली करतो आणि तो अगोदर करत होता एक अराउंड 27-5 इयर्सपर्यंत तो करतो. त्याच्या अगोदर वडील करायचे आमचे. तुम्ही आता 7-8 वर्ष वाघ करता, काय अनुभव असतो तुमचा या करताना? हा अनुभव एक्सप्रेस करायला फार डिफिकल्ट आहे. जेव्हा हे काम चालू करतं तेव्हा ते असं वाटतं की हे काम नसतं, ही सेवा म्हणूनच आम्हाला आम्ही करून घेतो. तळकोकण आणि गोव्याच्या शिमग्यात शबय मागणे नावाचा प्रकार असतो. शबय हा इथल्या गावराहाटीचा, इथल्या 12 बलुतेदार सिस्टीमचा आणि जुन्या काळातल्या बार्टर सिस्टीमला पुन्हा जिवंत ठेवण्याचा एक प्रकार आहे. पूर्वीच्या काळामध्ये आपल्याकडे शेती करणाऱ्याच लोकांबरोबर कारागीर लोकसुद्धा असायची. मग ती सुतार असतील, लोहार असतील, धनगर असतील, चांभार असतील, ह्या प्रत्येकाला गावराहाटीमध्ये एक रोल होता. कास्ट सिस्टीमच्या पलीकडेही माणसांमधली एक 12 बलुतेदार सिस्टीम ॲक्टिव्ह होती आणि ह्या लोकांना त्यांचा एक वेगळा मान देण्यासाठी शबय हा प्रकारातून त्यांना आपापल्या वाटेचा हिस्सा हा शेतकऱ्यांकडून घेता येतो. आजही या समाजातली लोक येऊन त्यांचं सोंग घेऊन येतात, गाणी म्हणतात शिमग्याची. त्या गावातल्या प्रत्येक घराघरापर्यंत हा वाघ किंवा त्या सोंग घेऊन ती माणसं शबय मागत असतात. तर आपला हा जो कुणकेरीचा वाघ आहे हा प्रत्येक गावातल्या वाडीतून फिरतो, अगदी जंगलातून जातो आणि त्या वाडीतल्या अगदी शेवटच्या घरापर्यंत प्रत्येक घरातून तो आपल्या हक्काची शबय मागतो. संपूर्ण दिवसभराचं जे फिरणं आहे त्याचं हे अख्ख्या गावात जणू काही वाघच फिरतो आहे आणि राखणदार दारादारावरती येऊन जातो की काय, अशा पद्धतीचं ते सुंदर चित्र बघायला मिळतं. आता वाघाचा रोल गेली 25 वर्ष झाली मी करतो. वडील वारल्यानंतर मीच केलं आहे. नंतर माझा भाऊ आहे तो मस्कटला होता बाहेरगावी. त्याच्यानंतर त्यांनी चालू केलं आणि ही परंपरा जी आहे ती आता आम्ही जपून ठेवलेली आहे. माझं नाव कृष्णा शंकर मराठे. माझं गाव हाच. वाघाच्या रुपड्याबद्दल आमका सांगा. हां, वाघाचं रुपडं पूर्वीची प्रथा माहिती नाही, पण जवळजवळ आता 200-300 वर्षापासून तेच आहे. लाकडी आहे ते आणि ते आमच्या समाजातल्याच माणसाने ते बनवलेलं आहे सुतारकाम करून. कोणत्या लाकडापासून? शिवणच्या लाकडापासून.
ते पोखरून आत त्याला शेप देऊन असं, आणि नंतर मग ते रंगवलं. सावंतवाडीत पहिले द्यायचे, चितारी रंगवून द्यायचे. आता काय आम्हीच रंगवतो. सध्या रंगवलं आहे ते माझ्या मुलांनी रंगवलं आहे. तो MFA आहे. शिवण लाकडाचा असा शिवण लाकूड खराब होणार नाही. त्याचा आतलो जो भाग असा नाही, ह्या म्हणतात गाभो, तो खराब होणार नाही, बरीच वर्ष राहता. किंवा इतर वातावरणाचा त्याच्यावर फरक होणार नाही काय, आणि वजनान हलको. माझे नाव भानदास मोहन कुणकेरकर. कितें ते हे वाघाचें काम करता ते आमचे नातेवाईक आसा कळ्ळें. आनी आमचें देवस्थान म्हणटा तें मूळ देवस्थान कुणकेरी. तेन्ना म्हाजें टेलरींग शॉप आहा गोंयांत, आनी तेंचे कपडे शिवता पळय हांव, ते 2 वर्सां सोडून 3रे वर्सा कपडे शिवता, कारण ते खराब जाता कपडे. तेंचे वडील होतो तेंचे, ते पासून मी 35 वर्सां जाले. ती 35 वर्सां नंतर हे 35 जाल्या उपरांत आमी ते कपडे तेंच्या तेन्नाच्यान आमी स्टार्ट करता कपडे शिवपाक. रोंबाट म्हणजे एक प्रकारे तांडवच. या फाल्गुन महिन्यात, या वसंत ऋतूमध्ये जी निसर्गाकडची घेणारी आपण ऊर्जा आहे ती एक प्रकारे रिलीज करतोय, कारण हा इयर एंड आहे. आणि आपला हा इयर एंड हा इंडिजिनस कम्युनिटीजमध्ये आपल्या जंगलात राहणाऱ्या माणसांनी अशा प्रकारे तो व्यक्त होतो की रोंबाटाच्या माध्यमातून आपण आपली जी एनर्जी आहे, आपल्यामधली जी ताकद आहे ती कुठेतरी या निसर्गामध्ये पुन्हा एकदा देत असतो. तर तुम्ही बघाल तर होड्याच्या इथे किंवा होळीच्या इथे मोठमोठे दगड ठेवलेले असतात, आणि प्रत्येकजण अगदी ताकदीनिशी ते दगड उचलतो, एक प्रकारे शक्ती जी एनर्जी आहे ते रिलीज करतो. ढोलाच्या तालावरती, ढोल असेल, घुमट म्हणून एक वाद्य आहे कोकणामध्ये जे वाजवलं जातं. या घुमटाला घोरपड या प्राण्याचं चामडं लावलेलं असतं. हे कोकणाचं एक हेरिटेज वाद्य तुम्ही म्हणू शकता. अगदी खाली मँगलोरपासून वरती रत्नागिरीपर्यंत प्रत्येक गावराटीमधल्या देवळामध्ये तुम्हाला हा घुमट आणि तो शिमग्याला वाजवला जातो. ह्याच्या तालावरती त्याचे वेगवेगळे जे बीट्स आहेत ढोलाचे, त्याच्यावरती जे रोंबाट मारलं जातं, त्या रोमटानिशी जोरात या गावामध्ये साय साय हव्वा अशा पद्धतीच्या ह्या नृत्य करत असताना जोरामध्ये बोंबा मारल्या जातात. त्याला बोंबा हा शब्द आहे कोकणामध्ये. आणि ह्या अशा पद्धतीचं हे एनर्जी रिलीज करणं आपल्याला रोमटामध्ये दिसतं. आणि हे सगळं होत असताना या रोमटाच्या पुढे असतो तो म्हणजे वाघ. आणि हा वाघ जो आहे तो ह्या सगळ्या रोमटाला, हे जे काही रोंबाट मारणं आहे, सगळा गोंधळ आहे, ह्या सगळ्याला कंट्रोल ठेवण्याचं, त्याला शिस्तीत ठेवण्याचं काम करत असतो. कारण त्याच्या पुढे निशाण असते आणि मागे असतात ते म्हणजे देवाचे खांब, तरंग असतात. तर ह्या रोमटाला सुद्धा एक शिस्त आहे, कसंही नाही आहे. हे सगळं संस्कृतीमध्ये बांधण्याचं काम हे सगळे राखणदार, हे प्रोटेक्टर करत असतात. रोमटात ज्यावेळी तुम्ही पुढे चालत असता, सगळे लोकांची गर्दी, लोक नाचतात किंवा काय, त्यावेळेस तुमका रोमबाट कंट्रोल करूचा लागता. त्यावेळेचा एखादा किस्सा किंवा अनुभव काय आहे? थोड्या थोड्यांना ज्यादा उत्सव होतो, म्हणजे हे करतात थोडे जणांना, म्हणजे जे ते रोमटात पाजवायचं हे करायचं असते ते करत नाही, आणि जे रोमाट ऐकत नाही ते मी, तर ते पुढे येतात. त्यांना माझं काम आहे मी कंट्रोल करायला. म्हणजे मी पाहिजे तर मी चाबूक पण मारू शकतो आणि त्यांना पाठीमागे ढकलू शकतो. म्हणजे वाघच्या पुढे तुम्ही जायचं नाही आणि तुम्ही शिस्तीत राहायचं, म्हणजे मस्ती करायचं नाही. देव तुमच्या घरी येतात. माझं नाव राजन गोविंद मडवाळ. माझं इथे किराणा दुकान आहे. माझं गाव कुणकेरी. महत्त्वाचं सांगायचं म्हणजे वाघ हा रोमटाचा सर्व प्रतिनिधित्व सांभाळतो. कसं सांभाळतो? वाघ हा सर्वांच्या पुढे असतो आणि त्याच्या मागे आपण सर्व रोमटी, वाजंत्री हे सगळे असतो. आणि हे सगळं बघत असताना वाघावर ज्यावेळी आपण बघतो त्यावेळी आपल्याला वचक बसते. बाबा पुढे जर आपण वाघाच्या जर पुढे गेलो तर आपल्याला कुठेतरी चाबूक बसेल, वाघ आपल्याला मारेल, ही प्रत्येकाच्या मनात भीती असते. आणि खरोखरच हे एक वाघ हे भूषण आहे, हे आमच्या कुणकेरी गावाच्या रोमटाचं, असं मी एक उत्साहीने तुम्हाला सांगू शकतो. या रोमटामध्ये, ह्या कुणकेरी गावामध्ये अतिशय विलक्षण प्रकार हा रात्रीच्या वेळी आपल्याला दिसा देतो. आपल्या ह्या इंडिजिनस कम्युनिटीजमध्ये आपण चंद्राचं वर्शिपिंग करतो. चंद्र म्हणजे अगदी तुम्ही
जेव्हा आपण म्हणतो शंकर, त्याच्याही जटेच्या वरती आपण जो चंद्रकोर, ती ही एक प्रकारे सिम्बॉलिझम आहे या इंडिजिनस कल्चरचं, जिथे चंद्राला महत्त्व आहे. कारण आपलं जे ऋतुचक्र आहे हे लुनार सायकलप्रमाणे चालतं, त्याच्यामध्ये चंद्राच्या कला, चंद्रकलांना फार महत्त्व आहे. म्हणून होळी पौर्णिमेपासून अमावास्येपर्यंत चालणाऱ्या या शिमग्यामध्ये रात्रीचे जे उत्सव होतात ते एक प्रकारे चंद्राचं वर्शिपिंग आहे. या होळीच्या खांबाकडे, या हुड्याकडे रात्रीचे लोक आग घेऊन येतात आणि अग्नी ही एक देवता, ही एक ताकद आहे, ती कुठेतरी ह्याच्या त्या प्रत्येकाच्या हातात आल्याच्या नंतर तो माणूस काय आत्मविश्वासाने धावला असेल तशा पद्धतीची एनर्जी आपल्याला दिसून येते. त्या ठिकाणी कवळं जाळली जातात, साय साय हव्वा करत माणसं नाचत असतात आणि त्याच्यामध्ये शेणीही जाळल्या जातात. त्या शेणी पुढे धावत जाऊन हुड्यावरती फेकल्या जातात. त्याच्यानंतर ज्या ठिणग्या उडतात त्या रात्रीच्या त्या काळोखात अतिशय विलक्षण अशा पद्धतीची अनुभूती देतात आणि त्यावरती तुम्हाला त्या हुड्याच्या वरती पौर्णिमेचा चंद्र दिसत असतो. तर हे सगळं आगीचं रोंबाट या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. हा कुणकेरीच्या हुड्याचा अनोखा अनुभव आहे. माझं नाव सूर्यकांत गोपाळ मडुगर, राहणार कुणकेरी, सावंतवाडी. आगीचा रोमाट म्हणजे काय, पूर्वीची जी जशी पद्धत असा काय ना तशीच चालू असा. संध्याकाळी रोमटी जमतात आणि मग ती कवलं वगैरे जाळतात. पहिले शेणी जाळतात, नंतर कवलं जाळतात. शेणी मारून झाले की त्या वर जातात रानात, निशाणं, मानकारी आणि ढोल, आणि मग तिथून त्याला नारळ वगैरे ठेवून आल्यानंतर कवलं जाळतात. वाघ, घोडे, तरंग आणि कुणकेरी गावाचं रोंबाट हे धावत धावत बाजूला असलेल्या आंबेगाव गावाच्या सीमेवरती येतं आणि ह्या दोन गावाच्या सीमेवरती देवांच्या भेटी होतात. आंबेरी गावातला क्षेत्रपाल देव आणि कुणकेरीची भावई देवीची ही भेट असते आणि कोलगाव ह्या गावाचा देवता कलेश्वर याचीही भेट होते. म्हणजे भावई, क्षेत्रपाल आणि कलेश्वर हे भाऊ बहिणी मानले जातात. यांच्या भेटी झाल्याच्या नंतर भावई देवीची जी पालखी आहे ती हुड्याजवळ आणली जाते. हा डोळ्याचं पारणं फेडणारा असा हा सोहळा आहे आणि त्यानंतर पालखी हुड्याकडे येते. त्या ठिकाणी घोडे मोडणी होते. म्हणजे ह्या सगळ्या कोकण प्रांतामध्ये घोड्यांची, वाघांची, ह्या सगळ्या प्राणीमात्रांची एक प्रकारे आपण ह्या देवाच्या स्वरूपामध्ये पूजा करत असतो. ज्यावेळेस हे मांडावरती घोडे येतात त्यावेळेस एक घोड्यांचे खेळ किंवा वाघाचे खेळ होतात. घोड्यांना अडवण्याचे प्रयत्न केले जातात, रोंबाट घोड्यांना अडवतं, पण त्यावेळेस जो वाघ आहे त्याचं काम असतं या घोड्यांना प्रोटेक्ट करण्याचं. आणि वाघाला प्रोटेक्ट करत असताना पुन्हा मागून लोक येतात ती वाघाची शिकार करण्यासाठी. पण आपल्या संस्कृतीमध्ये वाघ ह्या प्राण्याची शिकार होत नसते. त्यामुळे जेव्हा तुम्ही वाघावरती गोळी माराल तेव्हा ती तुम्हालाच लागेल. अशा पद्धतीने वाघाने गोळी मारलेला प्रत्येक माणूस स्वतःच धारातीर्थी पडतो. कारण हा शेवटी ह्या रोमटाचा म्हणजे शेवटचा दिवस आहे आणि ह्या अशा प्रसंगी सगळेजण वाघाची पाया पडतात, त्याला नमस्कार करतात, वाघ देवाला गारणं घालतात आणि वाघदेव सगळ्यांना नमस्कार करून पुन्हा एकदा हुड्याकडे येतो. भावई देवीच्या समोर होणारा जो खेळ असतो तो एक प्रकारे या गावराठीला एकत्रित बांधणारा खेळ आहे. कुणकेरी गावाच्या शिमग्याची सांगता ही हुडोत्सवाने होते. मांडावरती 100 फूट उंच असा सागवानी हुडा आहे आणि या हुड्यावरती जे अवसार आहेत ते एका मागोमाग एक चढतात. एक नॅचरल स्पिरिट्स आहेत जी माणसाच्या अंगात येतात. इथलं जे स्थानिक लोकांची जी श्रद्धा आहे ती कुठेतरी संचारते आणि त्या हुड्याच्या वरती 100 फूट उंच हुड्याच्या वरती ढोलाच्या तालावरती हे जे अवसार आहेत ते वरती चढत जातात. 100 फूट उंच हुड्यावरती जाऊन एक अवसार त्या हुड्यावरती जाऊन बसतो. हे जे सगळं शिमग्याचं जे आपण उत्सव बघितला ह्याची सांगता इथे होते. पण याच्याबरोबर त्या हुडोत्सवामध्ये, त्या हुडोत्सवाच्या ह्या चित्तथरारक अशा प्रसंगामध्ये आपल्याला कोकणी माणसांचं एक वेगळेपण बघायला मिळतं की इतकी उंच झाडं कोकणामध्ये आहेत. त्या उंच झाडांचं महत्त्व या हुड्यामध्ये आहे. कारण इथलं जंगल हे प्रचंड घनदाट आहे.
त्याबरोबरच या झाडांवरती चढण्याची आमच्या पूर्वजांकडून आम्हाला जी काही एक जेनेटिकल क्वालिटीज मिळालेल्या आहेत या गावांमध्ये एका नेचर वर्शिपिंग, एका निसर्गाच्या श्रद्धेपोटी या गावांनी जपली आहे. एका उंचीवरती गेल्याच्या नंतर या अवसरांवरती खाली जमा झालेली जी माणसं आहेत, जे भक्त आहेत, जे रोमवटी आहेत, ते हातामध्ये दगड उचलतात आणि ते त्या हुड्याच्या दिशेने, त्या अवसरांच्या दिशेने फेकतात. पण हा जो प्रसंग बघतात जेव्हा तुम्ही, ते हे कोणाला मारणं नाही आहे, हे कोणाला डिवचणं नाही आहे, तर याच्यामध्ये आपलं शक्ती प्रदर्शन तर आहेच, पण आपण मारलेला दगड हा त्या अवसराला इजा करत नाही. किंवा उंच तो दगड मारण्यासाठी सुद्धा तुम्हाला तेवढी ताकद लागते. सगळ्यांचेच ते दगड तितक्या उंचावरती जात नाहीत आणि गेले तरी ते फक्त स्पर्श करून येतात, ते कुठली इजा करत नाहीत. तर हे जे देवीचा आपण चमत्कार म्हणूयात किंवा ह्या निसर्गाचा चमत्कार म्हणूयात की आजपर्यंत ना हुड्यावरून कोणी खाली पडलंय, ना हुड्यावरून एखादा दगड मारून कुठल्या अवसाराला दुखापत झाली आहे. तर अशा पद्धतीचं शिमगो हा कोकणाच्या देवभूमीतल्या राखणदाराचा उत्सव, हा इथल्या संस्कृतीचा, इथल्या निसर्गाचा परमोत्सव आहे. परंपरेप्रमाणे कित्येक पिढ्या गेल्यात वाघाचं काम हे आमच्या समाजातच आहे आणि ते आम्ही प्रामाणिकपणे हे सेवा देवाची बजावतो. देवाने आम्हाला भरभरून असं हे सर्व काम करतो, त्याचं आम्हाला चित्त म्हणून देवाने आम्हाला व्यवस्थितपणे आम्हाला दिलेलं आहे. खरोखरच आम्ही या कुणकेरी भावई देवीचे खरोखरच जेवढे आम्ही तिचे आभार मानावे तेवढंच ह्या ठिकाणी थोडे आहे. कुणकेरी गावातल्या शिमग्यातला वाघ हा कोकणातल्या संस्कृतीने दिलेल्या वाघाच्या अस्तित्वाचा एक पुरावा आहे. या परिसरामध्ये वाघ आहेत आणि याचे अनेक पुरावे गेल्या काही वर्षांमध्ये वन्यजीव अभ्यासकांच्या सुद्धा नजरेसमोर आलेले आहेत. कुठेतरी वाईल्ड लाईफ म्हणजे वन्यजीव हे सुद्धा आपल्या ग्रामीण संस्कृतीचा भाग आहेत. कारण आपले जे शेतकरी आहेत ते शेतकरी ज्यावेळी शेती करतात त्यावेळी शेतकऱ्यांच्या शेताचं वन्यजीवांपासून त्यांना संरक्षण देण्याचं काम एका अर्थी हे प्रेडिटर म्हणजे वाघासारखे मोठे प्राणी करत असतात. ह्या गावामध्ये जी भावई देवी आहे ती म्हणजे जणू महिषासूर मर्दिनेचं रूप आहे आणि तिच्यामुळेच ह्या भागामध्ये वाघाला सुद्धा एक तिच्या वाहनाचं म्हणजे एका देवाचं स्थान मिळालेलं आहे. संस्कृती म्हणजे हा फक्त धार्मिकतेचं रूप नसून एक प्रकारे धार्मिकतेमध्ये नैसर्गिकता जी आहे त्याचा कोंदण या आपल्या संस्कृतीला लाभलेला आहे. जर आपल्याला हे सण जे आहेत ते आपल्या परंपरा ज्या आहेत त्या टिकवायच्या असतील तर त्याच्याबरोबर आपलं इकॉलॉजी, आपला नेचर सुद्धा जपणं खूप गरजेचं आहे. ह्याचं कुठेतरी इंडिकेटर म्हणजे हा वाघ आहे. कारण हा वाघ आपल्याला सांगू इच्छितो, हा वाघ आपल्याशी बोलू इच्छितोय की मला जर या शिमग्यामध्ये स्थान आहे, मी जर या शिमग्याचा प्रोटेक्टर आहे, जर ह्या रोमटाचा जर मी राखणदार आहे तर अर्थातच मी तुमचा सगळ्याचा गावातल्या लोकांचाही राखणदार आहे आणि माझं अस्तित्व ज्या जंगलामध्ये आहे ते जंगल जर तुम्ही ठेवलं तर मी या गावाचं राखण करणार आहे. आपण शिमग्याला एक झाड तोडतो, ते झाड आपण देवराईतले तोडत नाही तर ते झाड आपण राखून ठेवतो. ही भावना आपल्या पूर्वजांची होती. आपल्या संस्कृतीची आणि इथल्या माणसांची भूमिका काय आहे ते अधोरेखित करणारा हा शिमगा आहे, तो मात्र आपण तसाच साजरा करावा.